श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार भरलेला होता. दूरदूरून लोक त्यांच्या दर्शनासाठी यायचे. एक दिवस एक गरीब ब्राह्मण दरबारात आला. अंगावर फाटकी धोतर, डोळ्यात थकवा, पण चेहऱ्यावर भक्ती होती. त्याने स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, माझं घर चालत नाही, कामधंदा नाही, अन्न नाही, मुलं उपाशी आहेत, कृपा करा. स्वामी महाराज डोळे मिटून शांत बसले. थोडा वेळ गेला आणि ते म्हणाले, माझं काम तू कर. ब्राह्मण गोंधळला. तो म्हणाला, स्वामी, तुमचं काम मी काय करू? स्वामी हसले आणि म्हणाले, देवाची सेवा कर, प्रामाणिकपणे मेहनत कर, तुझं काम नको टाकूस, माझ्यावर विश्वास ठेव, भक्ती कर, पण आळशीपणा नाही. माझं काम म्हणजे सत्कर्म, सत्याचं पालन आणि सेवाभाव हे तू कर. ब्राह्मणाने नतमस्तक होऊन स्वामींचे चरण धरले. त्याने गावात काम शोधलं, मेहनत केली, ज्या मिळेल त्या कामात मन लावलं. हळूहळू त्याची परिस्थिती सुधारली. घरात अन्न आले, शांती आली. काही महिन्यांनी तो पुन्हा स्वामींना भेटायला आला. डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. तो म्हणाला, स्वामी, तुमचं काम केलं आणि माझं सगळं नीट झालं. स्वामी हसले आणि म्हणाले, ज्याला स्वतःवर आणि गुरुचरणांवर श्रद्धा असते त्याचं आयुष्य कधीच अंधारात राहणार नाही. तात्पर्य: श्री स्वामी समर्थांचा उपदेश म्हणजे केवळ चमत्काराची अपेक्षा न करता श्रद्धा आणि प्रयत्नांची सांगड घालणे. माझं काम तू कर हा संदेश म्हणजे स्वतःच्या कर्तव्यातून भक्ती आणि सेवा हे साधणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.